ऐका ना, आज कुठलीच रेसिपी नाही आहे, तर आज मी माझ्या दारात झाड लावले. ते झाड नर्सरीतनं आणले मी. एक छोटंसं रोप होतं, पण आता जरासं ते मोठं झालंय. पण हे झाड कुठलं आहे, ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या कमेंट फार महत्त्वाच्या आहेत. बघूया तुम्ही बरोबर ओळखता का हे झाड? तर मी झूम करून हे झाडाच्या फांद्या, पानं आणि कळ्या दाखवणार आहे. तर त्याचे फूल आलेलं मी दाखवणार नाही आहे, कारण की फूल बघून तुम्ही लगेच ओळखणार की हे झाड कशाचं आहे. तर फूल यायला अजून अवकाश आहे. तर ह्याच्या कळ्या इतक्या छान आल्या होत्या. तर हे झाड इतकं म्हणजे ह्याची फुलं इतकी सुंदर आहेत आणि पांढरी शुभ्र आहेत. त्याचा वास खूप छान येतो आणि ही देवाला वाहतात फुलं. तर बघूया तुम्ही गेस करू शकता का? झाडाच्या पानांवरनं तुम्ही ओळखा की हे झाड कशाचं आहे. तर ह्याच्या कळ्यांवरनं पण ओळखा की तुम्ही हे झाड कशाचं आहे. तर चला पटापटा कमेंट करून सांगा मला. तर हे छोटंसं रोप मी आणलं होतं नर्सरीतून ₹50 ला. तर आता मी लावले, खत घातले आणि बघा किती छान कळ्या आलेल्या आहेत आणि इतक्या सुंदर कळ्या आलेल्या आहेत. ह्याचं शूटिंग करायला मला खूप वेळ लागला, कारण की ह्याचं एडिटिंग करायलाच खूप वेळ लागतो. तर बघा किती सुंदर असं झाड लावलंय मी. तर बघूया ह्याच्याबद्दल मी काय-काय सांगू शकतो तुम्हाला. तर मी ह्याच्या खालनं फांद्या कट करत गेलेलो आहे. कारण की मला असं ते उंच न्यायचंय माझ्या उंचीप्रमाणे आणि तिथून ते मग मला पसरवायचंय. जेणेकरून ती सावली यावं घरावर. म्हणून त्याच्या खालनं मी फांद्या कट करत गेलोय. किती छान कळी आली एकदम मस्त. ह्याचा वास इतका सुंदर असतो. हे पांढरं फूल येते आणि असं भरगच्च फुलतंय हे, असं झेंडूच्या फुलासारखं. तर